हुंडाबळी प्रकरणी पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचं नाव सातत्यानं चर्चेत येत आहे। वैष्णवीचा पती शशांक आणि दीर सुशील हगवणेला बंदुकीचा परवाना कसा काय मिळाला याची चर्चा आतापर्यंत होत होती आणि हा परवाना शशांकचे मामा असलेले पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यामुळेच मिळाला हे आता उघड झालंय। बंदुकीच्या परवान्यासाठी बनावट कागदपत्र सादर करण्यात आली होती आणि यावरती सुपेकर पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना त्यांची सही सुद्धा होती। शस्त्र परवाना देण्याच्या समितीमध्ये पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह 5 जणांची समिती असते। मात्र सुपेकरांनी आपल्या पदाचा वापर करून त्यावेळेचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून फाईल मंजूर करून घेतल्याचंही समोर आलेलं आहे। दरम्यान या सगळ्याविषयी पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी स्पष्टीकरण दिलंय आणि जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय। तर सुपेकर यांचं स्पष्टीकरण आपण पाहूया। शस्त्र परवान्यासाठी अर्ज स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये केला जातो, तिथून तो अर्ज पोलीस उपायुक्तांकडे येतो। पोलीस उपायुक्तांकडून तो मंजुरीसाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन या नात्याने माझ्याकडे आलेला होता। मी तो प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे मांडला। त्यांनी मान्यता दिल्यावरती अंतिम सही अतिरिक्त आयुक्त म्हणून मी केली, हे स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। आणि यामध्ये महत्वाची भूमिका कोथरूड आणि वारजे पोलिसांची आहे असं म्हणत त्यांनी हात झटकलेले आहेत। कोथरूड आणि वारजे पोलीस यांच्याकडून प्रस्ताव आलेला होता। तर सुपेकरांचा हा कारनामा उघड झाल्याच्या नंतर आता त्यांचं तात्काळ निलंबन करावं अशी मागणी जोर धरते आहे। पदोपदी या कुटुंबाला जी मदत होत होती, जो दबाव होत होता, पोलिसांचा दबाव जो होता न्याय न करण्यामागचा, तो जालिंदर सुपेकर हेच होते असं मी पहिल्यापासून म्हणत होते। आणि आज त्याचाच मोठा खुलासा झालाय की शशांक आणि सुशील यांच्या जे गन लायसन्स होतं ते देखील सुपेकरांमुळेच दिलं गेलं। तर मला असं वाटतं की अशा अधिकाऱ्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे किंवा त्यांना कंप्लीट साईड पोस्टिंग दिली पाहिजे की त्यांच्यावर इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा देखील झाली पाहिजे।